झोपू दे थोड्या वेळ, मग मला सांग. तुला टीव्ही लावता येतो ना स्वतःच? चेअर घे, तिथून बटन चालू कर, मग रिमोटली टीव्ही लाव. बघ ठीक आहे, तू बटन ऑलरेडी दाबलाच ना टीव्हीचा. तेव्हा खुर्ची विडची घेऊन सगळं काय चालू पण केलंय. मग फक्त एवढं दाबायचं. आज घरी पूजाच्या रेसिपीचं एक काहीतरी शूट होतंय, आपण घरी रेकॉर्ड करतोय. पहिल्याच इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतोय, मला टीव्हीचा आवाज कमी पाहिजे, खेळण्याचा आवाज नाही पाहिजे, ग्लास तिकडे होती बेटा, पाणी पण भरले त्याच्यामध्ये, मस्ती नाही पाहिजे. आणि आता कोणतरी बघा जेवणाची रेसिपी करायला मस्तपैकी रेडी झालाय. आणि कसली रेसिपी बनते पूजा? चिकनची रेसिपी बनते. नक्कीच रिक्वेस्ट आहे की जाऊन पूजाच किचनच्या चॅनलवरती एकदा जाऊन पहा. थँक्यू. जा आता बोलूनच येऊ नका बेटा किचन मध्ये. का बेटा? नाही तसं नको, कंटिन्यू नाही करत आपण. तर मस्तपैकी चिकन बनवून घेतलंय, प्लस आणि पण बनवून घेतलंय, तर आम्ही दोघे खाऊन घेतोय. तुम्ही नक्की रेसिपी जाऊन बघा पूजाच किचनच्या चॅनल वरती. आणि मी जाऊन येतो फ्रेंड्स जिमला. असं काय झालंय कालवण, आता ते माझी वाट बघतंय जिम वरून येण्याची. मी जाऊन येतो आणि आज तुटून पडतो त्याच्यावरती. आणि इथे माझ्यासाठी सेपरेट आणली पण काढून ठेवलंय. जेवली बाबू? तुला काय झालं? मला काय हवंय? अरे तू घातली? मम्मा डॅडा बोलायला लागली की एक व्यक्ती मध्ये. अरे वा, पण बघू उलटी घातली रे तू. काय पॅन्ट? लेस मागे गेली. अरे बेटा ते पुढे आले पाहिजे. अरे यार ठीक आहे, बट व्यवस्थित आहे बेटा, असं पण छान आहे. छान आहे बेटा, व्हेरी गुड. उलटी आहे पण तू घातली तरी स्वतः. आंघोळीसाठी गरम पाणी काढतो फ्रेंड्स. हो, मी जरा रिसर्च केलं की थंड पाण्याने आंघोळ केल्यावरती मसल्स थोडे स्टिफ होतात, बारीक होतात. नंतरला मग नॉर्मल टेम्परेचरवरती बॉडी आल्यावरती मग ब्लड फ्लो व्हायला परत ते रिलॅक्स होतात. त्यापेक्षा गरम पाण्याने आंघोळ केली तर थोडंसं इन्फ्लेमेशन पण वाढतं, थोडं मसल ग्रोथमध्ये थोडंसं बूस्ट व्हायला थोडीशी मदत होते वगैरे. म्हणून मी गरम पाण्यावर कालपासून करतोय. ओके, तर आज मी खाऊन गेलो होतो जिममध्ये. काही एक तास अगोदर आहे ना, 1-1.5 तास अगोदर मी इडली, चटणी, डोसा हे खाऊन गेलेलो. तर आज मला तेवढं नाही देता आलं बेस्ट, जेवढं मी गेल्या 3-4 दिवस काहीच न खाता पिता उठून बस फ्रेशअप होतोय आणि जिमला जातं आणि तेव्हा जाऊन जिमिंग करतोय. तर मला ते बेस्ट देता येते. ॲब्स वर्कआउट असू द्या, लेग्स असू द्या, किंवा मी शोल्डर, बायसेप, ट्रायसेप जे पण चालू आहे ते गेले 4-5 दिवस होत आहे. बट आज मी खाऊन गेलो तर मला नाही तेवढं परफॉर्म करता आलं. का मी रात्री काल पिझ्झा पण खाल्ला होता आणि मग झोपलो पण उठलो. बट आज खाल्लं म्हणून उद्यापासून न खाता पिता जाईल. लंच करून घेऊ. संध्याकाळ झाली, थोडंसं उशीर झालं लंच करायला, पण ठीक आहे. कालवण मला तर एक नंबर झालं. जेवण बसून तर मला कोणतरी शिकवायला आलं. अच्छा ठीक आहे, तर बस. बाहेर निघायचं म्हणून ती बोलते मोठा घास का मोठा. काय झालं? साईज मोठी आली. पण आली ना. कशावरून ऑर्डर केलेलं? फ्लिपकार्ट.
वा माझं पार्सल आलंय आणि कुणीतरी तो समजलाय त्याला की हे ब्लॉग मध्ये ऍड करायचं असतं. कलर चांगला घेतलायस पण. रिटर्न करायचे आपण. का? माझी साईज मागवते ना. इथून रेकॉर्ड होतं, इथे पकडायचं कधी पण. हे घे. तेव्हा काय गडबडीत बघ काय केलंय. एका गाण्यात कोणतं घातलं, एका गाण्यात कोणतं घातलंय. अच्छा ब्रँड. ठीक आहे बाबा. हे अरे तू काय गरज आहे? अरे मम्मीने पाठवलं. हो अरे पण ह्याची काय गरज होती? काय नाही बघ. पूजा घे. अरे काय नाही बेटा दीदीनी बघ तुझ्यासाठी. ओपन करून बघ. अच्छा एक क्रिसमस. क्रिसमस. हाँ कुछ ड्रेस. थँक्यू बोल. थँक्यू बोल. लोक थँक्यू बोल. वेलकम. हॅपी न्यू इयर. त्या हाताने राईट हँड बेटा, राईट हँड. यायचं होतं. मस्त आहे का? आवडलं. छान आहे, छान आहे. अल्टर करायचंय यार. ते जास्त लूज झालं, म्हणजे मी काल शिलाई चुकून काढली आहे, तर मला ते अल्टर करायचं आहे. उद्या शूट आहे, मग तिथं जायला पुन्हा प्रॉब्लेम. काळजी घ्या ब्रँड. जे आपल्याकडे होते ते ह्यांना देऊन मग दुसरे बनवून घेतले असते. एक साथच चांगली देता येत नाही. है ना बेटा? ते हातचे ना कडे दिखावे ना. हे आता अशी आहे. ते ओपन करू शकता का? हा ते गोल्ड मध्ये आहे. अरे बघते रे. थोडी उगाच ठेवल असं बँगल टाईप घे. हा बँगल टाईप मध्ये घेतली. ते ट्राय करून बघते तिच्या हाताला कसं वाटतं. पोहोचलो फ्रेंड्स डीमार्टला आणि पूजा ते तिथे भाव्यासाठी कडे बघत होती, ते तिने उद्यावरती पोस्टपोन केलंय. का तर तिला जुनेवाले कडे एक्सचेंज मध्ये ऑफर आहे त्यांच्याकडे, थोडंफार डिस्काउंट भेटेल ते, तर ते उद्या. आज आपण आता डीमार्ट मध्ये शॉपिंग करून घेऊ. घरातलं ऑलमोस्ट 90-95% राशन सगळं युटिलाइज झालंय, तर रिफिल करून घेऊ. बरोबर ना? ती पार्शली काय घ्यायचं तुझं? सगळंच भरायचं आहे ना? माझ्यासाठी ते नको घेऊया, मी ते नाही खात बेटा. नाही खात. नाही नाही. कॉफी घेतो तुला हवी आहे ना? मी पण पॅकेट मधलं खूप स्वस्त पडतं. तुझ्या कितीला आहे बॉटल ती? 108. काही गरज नाही. ते 2 रुपयाला एक सॅचेट भेटतं, तेवढं पुरेपूर आहे. हॅलो. थँक्स थँक्स. तुमचं नाव काय? प्रशांत. प्रशांत. भेटून बरं वाटलं. हाय दीदी. केतकी. हाय केतकी. हॅपी न्यू इयर. न्यूज मला ब्रेसलेट दे तुझा. दे ना. घरात तर किती मस्ती करते. काय घ्यायचं? काय? बदाम. घे. लोकल. बाय थँक्यू. बाय. हॅलो तुझं बाबू. पिऊ. सेम थँक्यू. फायनली डब्यांच्या सेक्शन मध्ये आलोय फ्रेंड्स, जे पूजाला किचन साठी घ्यायचे आहेत. चला आता किचन प्रॉपरली भरण्या बिरण्या लागतील का नाही विचारत आहे की लागतील. लागतील, पण आता मला आवडलं तर पण पाहिजे. एक खवटा देऊ शकतो का? छान वाटतं तर. घरी ऑलरेडी 3 बारबी पडल्या तशाच. वाकड्या तिकडे हात पाय इकडे तिकडे. अजून एक आपल्याला घरामध्ये काय नाही वाटत. नको नको चल रडू. ते असं पण पहिला पण बाटल्या तसं नको बघू आता, कारण की त्यांच्या कॅपच्या वरती आहे ना ब्लॅक फंगस जमा होतं. त्याच्यापेक्षा असं काचेचं घे. काचेचं लीड आहे हे ना. बघ हे. नको, त्याच्या कॉर्नरला पण फंगस जमा होतं. ते बघ हे प्रॉपर आहे. अरे जेवण बनवताना हा हे पटकन उघडलं पाहिजे. उघडणार ना. हे बघ लावायला जेवढं. ते फिरव ना आणि काढ. हा नको, ते पूर्ण मसाला उडेल. मग
त्यापेक्षा या परवडल्या. मग ते बदलत राहायचं नाही ना, बदलत राहायचं. मग 3-4 महिन्यांनी चेंज करूया. पण हे असं आहे. अरे यार तुझं नाव निखिल मेहता. निखिल. नाईस टू मीट यू निखिल. तुला दूध प्यायला घेऊ. छान आहे. पिणार तू याच्यातून. हे काचेचं असेल तर काही प्लास्टिक नको. हा एकदम हलका आहे, एकदम हलका आहे. काच आहे ना पण. हा मग ठीक आहे, प्लास्टिक नको. हा बुबूला थोडंसं शांत करायला पण आपल्याला बॉल घेतलाय टाइमपास मध्ये. तुला पकडायचं आहे काय? वो उस टाइम पे ले लेना चाहिए था, थोड़ा देगा था। मैं ये भी नहीं रखा सकते, मैं कलर उड़ा अभी वेट कर शाबास. तुला ती कॅच पकडायला लागली. तुझा तू कॅच पकड दे का? नको तुम्ही खेळा, मला नको नको नाही पकड दे म्हणलं तर दे. हळू हळू नहीं, मैं नहीं ले रही. पकड. मी वरती टाकतो पकडायची. आता मी बाउन्स टाकतो, ते पण त्याला पकडायचा. कॅच इट बेटर. आता मी बुकू सोबत घरी पण कॅच किंवा असं बसल्या बसल्या खेळू शकतो. सोबत पण तिला आता ग्रिप करायला पकडायला समजायला मी थोडं त्या साईडला टाकतो तुला पकडायचा. या साईडला वन. मी कोणत्या पण नाही, पहिले या साईडला टाकतो. वन पकड पकड पकड. त्या साईडला टाकतो. वन. अरे बघ ना तू तुझ्या हिशोबाने. आम्हाला विजय सांगितलेलं घेत नाही उगाच विचार. सबसे लास्ट फ्रेंड्सला कॅच दे. कॅच दे. डॉक्टर तिला म्हटलं 99चे घे, बट आपण ते शो पीस मध्ये लावणार ते चांगलं दिसलं पाहिजे. मुळता हे पण असं. ते पण ठीक आहे रे, ठीक आहे. ज्यूस प्यायलाच तर पाहिजे. आपण दुसरं काय घरी घेतो अजून. मग हेच घेते पिरामिड. हे बघा फायनली फ्रेंड्स, आपण उद्या हे प्लास्टिक आहे की काच आहे? काच आहे. काच आहे ना. हा असे वाले घेतोय. मस्त आहे असं जरा. कोणते ते ब्लॅक कपड्यामध्ये कोण असायचं स्क्विड गेम मध्ये, ते असा ग्लास घेऊन बसायचा. ऐक ना, कॉफी पितो स्टीलच्या ग्लासला पितो, तसे आपल्याकडे कप आहेत ना वरती. मी कोण येतो त्याचं पुढं काय बोलायचं नो त्याला? आयडिया. ब्लॅक कोट मध्ये स्क्विड गेम मध्ये असायचा तो, असा ग्लास मध्ये बिस्किट टाकून पीत बसायचा. त्याचं नाव विसरलो मी. मग असं जेवढं शिकवलेलं आता साबित ठरेल. शाबाश. पाठी जा तू पाठी जा. कम्फर्टर. कधी येणार आहे फ्रेंड्स माझ्या लाईफ मध्ये कम्फर्टर? काय माहिती. कम्फर्टर नाही आहे का? कम्फर्टर आहे. एक मिनिट. कम्फर्टर आहे. आणि एवढी छोटी गाडी कशी झाली? डबल आहे तो. अच्छा डबल आहे तो. फोल्डेड आहे. हा पण म्हणजे याच कपड्या टाईपचं आहे ना? अच्छा तसंच. हा नाही, वेगळं आहे, वेगळं आहे. सिंगल आहे. हा ओपन केलेलं नाही. नाही हे वाटतं नाही, पण अशाच कपड्यामध्ये आहे की वेगळं कॉटनच्या खूप याच्यामध्ये? वेगळं आहे. बाय बाय कम्फर्टर. कलर 2 ते 3च अवेलेबल आहेत फ्रेंड्स. तर टाटा स्टार बाजार काहीतरी आहे तिथे मी बघितलेत एक्स्ट्रा, विथ कलर्स, विथ व्हेरियंट्स, विथ डिझाईन्स. काय भेटलं तुला करून? डोळा उघड 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 उघड. गरम गरम वाफ करून लावायचं बघायचं. तिने नाही. ते ब्रश घातला अचानक. हा पण ते वाफ करून आणि लावूनच लगेच फरक पडतो. थोडा लाल दिसतो थोडासा. हे कर, वाफ कर दे आणि ते डोळ्याला लाव, मग बरं वाटेल जरा. बघू, तू असं नाही केलं पाहिजे. सॉरी बोल मम्माला. सॉरी बोल लवकर. सॉरी बोल लवकर. सॉरी बोल लवकर. सॉरी बोल. बोलली ते. इट्स ओके. आता तोच रुमाल तू घे, डोळे तू. फायनली डन विथ द शॉपिंग फ्रेंड. थँक्यू. घेतलं होतं पूजाने ते कॉक्रोच वाला स्प्रे येत होते, पण तो बाहेर निघाल्यावरती बिलिंग करून जस्ट बाहेर पडलो
तर समजलं पिशवीतून खाली ओलं ओलं का दिसतं, तर बघितलं ते त्याचं खालून ओपन झालेलं, ते थोडं डिफॉल्ट होतं. तर आपण ते एक्सचेंज करायला गेलो, ते बोले ना आता ते रिटर्न करावं लागेल. ते बोलतात ते पुन्हा जाऊन आतमध्ये शॉपिंग करावी लागेल, ते घ्यावं लागेल. त्याचे पैसे दिलेत त्यांनी रिटर्न. झाला एक थोडासा प्रॉब्लेम. पूजाने ब्लाऊज टाकला होता तिथे शिवायला, ते तिला उद्या फोटोशूटसाठी लागणार आहे, आणि ते दुकान आता झालंय बंद अरे पाटील. तर पूजा आता आजूबाजूवाल्यांना त्याचा जे बसतात त्या ताई त्यांचा नंबर शोधतीये की कॉन्टॅक्ट करून त्यांना ब्लाऊज उद्या कधीपर्यंत भेटलं का. जर या अगोदर पण एकदा पीनट बटर घेतलं होतं, बट ते प्लेन घेतलं होतं, तर आपल्याला काही खास ते आवडलं नव्हतं. हे थोडं आता वेगळं आहे, क्रंचीवाला घेतलाय, इथं मेन्शन्ड आहे. पॅकेजिंग अशी करा की उघडताच नाही आलं पाहिजे. फायनली ओपन गेले फ्रेंड्स, थोडे दाणे दिसतात आहे. तर हेरच आपण एक ट्राय करू. पीनट बटर आहे तर ते शेंगदाण्याचे थोडे याच्यामध्ये बघा दाणे पण दिसतात आहे. लेट्स ट्राय. तर येस, असा होता आजचा व्लॉग. होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज व्लॉग फ्रेंड्स. इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी थँक्यू सो मच. भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. डब्बा गेला इथे, आणि त्यासोबतच हे क्लासेस. बाय. भात खाल्लाय ना? हा खाल्ला. आता देऊ नको. हॅपी अॅनिव्हर्सरी सरुताई. हा थँक्यू. हे केक आणलंय तुम्हाला. अगं ना त्याच्या समोर ती बसते, तिच्याकडे दिलं आणि ते येईपर्यंत निघून गेले, आणि उद्या सकाळी ती 9 वाजता येणार आहे. ते उघडणार नाही. कुठलं ब्लाऊज पाहिजे तुला? त्या बाईकडे